सिंदूर महारक्तदान शिबिरासाठी पैलवान चंद्रहार पाटील हे रेल्वेने निघालेत, आपल्या सोबत आहेत. काय भावना आहेत? तुम्ही आता जम्मू काश्मीरला निघालाय. खरं तर माझ्यासाठी व जिल्हावासियांसाठी संपूर्ण सांगली जिल्ह्यातील नागरिकांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. कारण संपूर्ण भारत देशामध्ये कुणीही न केलेला उपक्रम आज सांगली जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उदयजी सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आज जम्मू काश्मीर आणि श्रीनगरमध्ये पूर्ण होतो आहे. खरं तर आज प्रत्येक युवक देशामधला सीमेवर जाऊन शस्त्र घेऊन लढू शकत नाही, पण अशा पद्धतीनं जे आपल्या सुरक्षेसाठी बॉर्डरवर सीमेवर आज परवा पहलगामचा हल्ला आपण बघितला असेल, तिथे ज्या सैनिकांनी आपल्यासाठी सुरक्षेसाठी रक्त सांडलं, त्या सैनिकांना आपलं रक्त देऊन ही देशभावना आणि देशप्रेम व्यक्त करण्याची खरोखर आज आमच्या सांगली जिल्हावासियांना संधी मिळाली. त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. येणाऱ्या काळामध्ये खरोखर शिवसेना पक्ष आणि सांगली जिल्हा यांच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये पूर्ण वर्षामध्ये ही सिंदूर महारक्तदान यात्रा पूर्ण भारत देशामध्ये एअरफोर्स हॉस्पिटल, नेव्ही हॉस्पिटल आणि आर्मी कमांड हॉस्पिटल ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे युवक जाऊन रक्तदान करणार आहेत. येणाऱ्या काही दिवसामध्ये ज्यावेळेस आपल्या सेनेला रक्ताची गरज पडेल त्यावेळी खरोखर आमच्या सांगली जिल्ह्याचं नाव सेनेलासुद्धा लक्षात आलं पाहिजे की एक भारतामध्ये जिल्हा असा आहे की तिथले अनेक युवक, हजारो युवक, आज खरं तर मी 1000 युवक घेऊन जाण्याची संकल्पना मांडली होती, पण माझ्या ऑफिसवर 9300 जणांनी नोंदणी केली की आम्हाला तिकडे यायचं आहे. पण आज आपल्या मर्यादा आहे, त्यामुळे 1000 युवकच घेऊन चाललो आहे. येणाऱ्या काळामध्ये जे नेव्ही आणि एअरफोर्सला जे रक्तदान होणार आहे त्या रक्तदानासाठी ह्या युवकांना संधी दिली जाईल. आणि खरोखर हा संपूर्ण भारतभर मेसेज जाईल की सांगली जिल्ह्यातील युवक काय करू शकतात, शिवसेना पक्ष काय करू शकतो. नक्कीच आपण पाहू शकता संपूर्ण देशात या पद्धतीचं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिलेली आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.